खरं तर घरीच बोलायचं होतं हे सगळं, पण तुझ्याकडे वेळच नाही अजिबात आमच्यासाठी. तू भेटायलाही तयार नाहीस, म्हणून मग आलो इकडे. मम्मा, आत्ता तरी वेळ आहे का तुझ्याकडे थोडंसं बोलायला? हा, पण तू बिझी असशील तर नंतर. नेहा, आम्हाला सुद्धा अगदी थोडा वेळ लागणार आहे. चालेल? ठीक आहे. शेलार सर कॅबिन मध्ये आहेत का? नाही सर, मगाशीच गेलेत. बर. नेहा ये, आपण कॅबिन मध्ये बसूया. कशी आईची तब्येत? बरी आहे आई. डॉक्टर काय म्हणाले? चेकअप करून घ्यायला सांगितलंय. झाला चेकअप? नाही. तुला वेळ नसेल ना? म्हणजे इतकी सगळी कामं, तुला घरी लक्ष द्यायला सुद्धा धड वेळ नसतो. डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आहे मम्मा. सगळ्या गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात नेहा, नाही का? हो ना अजय? वाढदिवसाच्या दिवशी फोन करणार होते मी तुला, नेहा घरी परत आल्यावर, तुझी विचारपूस करण्यासाठी. विचारपूस? हो, त्या दिवशी हल्ला झाला ना तुझ्यावर, आणि तुझ्या बरोबर नेहा होती. कळलं मला ते अजय, आणि कळायलाच हवं होतं. खूप खूप रिस्क असते रे तुम्हा लोकांच्या आयुष्यात. कधी काय होईल काही सांगता येत नाही. आणि सध्या तर तुझ्याकडे खूप मोठी आणि महत्वाची केस आहे असं ऐकलंय. हो. अजय, तुला काळजी घ्यायला हवी स्वतःची, आणि स्वतः बरोबर सोबत असणाऱ्या प्रत्येक माणसाची. हो. ये. दिवाळीत घरी आला होतास तू, त्यानंतर आलाच नाहीस पुन्हा. येईन म्हणाला होतास खरा, पण एक महत्वाचं काम सुरू आहे त्यामुळे येता नाही आलं. आम्हीही घरी येऊन गेलो तुझ्या. आई बोलली असेल ना? हो, मला कळलं. आईशी बोलणं झालं आमचं. काही बोलली का आई तुला? माझं आईशी बोलणं झालं होतं तेव्हा. हो, पण त्यावर तुझा काही रिप्लाय नाही. आम्हाला फोनही नाही केलास. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.